सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सध्या महाबळेश्वरला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे। सध्या मी महाबळेश्वरमध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर या महाबळेश्वरचं जे प्रसिद्ध वेण्णा लेक परिसर आणि ज्या ठिकाणी शेजारी जे मैदान आहे घोडेसवारीचं, या ठिकाणी मोठ्या संख्येनं पर्यटक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। खरं तर 25 तारखेपासून म्हणजेच नाताळाच्या सुट्टीपासूनच पर्यटकांची जी संख्या आहे ती सध्या महाबळेश्वरमध्ये वाढलेली पाहायला मिळत आहे। आज 31 डिसेंबर निमित्त मोठ्या संख्येनं पर्यटक जे आहेत ते महाबळेश्वरला सध्या पसंती देताना एकूणच पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जो आता सध्या आपण आहे ते वेण्णा लेक परिसर आहे। या ठिकाणी आज सकाळपासूनच मोठी गर्दी जी आहे ती वेण्णा लेक परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या ठिकाणी जे वेण्णा लेकचं बुकिंग ऑफिस आहे, या बुकिंग ऑफिसमधलं आत्ताचं सर्वात मोठं रेकॉर्ड जे 29 तारखेला झालं आहे ते बुकिंगमध्ये जवळपास 3,63,600 इतकं उत्पन्न जवळपास इतिहासात पहिल्यांदाच या वेण्णा लेक बोट क्लबच्या ऑफिसमध्ये झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। जवळपास 25 तारखेपासून 30 तारखेपर्यंत 17,22,600 इतकं उत्पन्न जे आहे ते ह्यावेळी पहिल्यांदाच महाबळेश्वरमध्ये झालेलं आहे आणि मोठ्या संख्येनं पर्यटक देखील आपण पाहिलं तर महाबळेश्वरमध्ये या नौका विहाराचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। महाबळेश्वरला आलं आणि या नौका विहाराचा आनंद घेतला नाही असं होत नाही, त्यामुळं आवर्जून या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते सध्या महाबळेश्वरला पसंती देत आहेत। आणि या ठिकाणी आता आपण पाहिलं तर 31 डिसेंबरच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालावडे, TV9 मराठी, महाबळेश्वर, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।